ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयोग. समत्व बुद्धी प्राप्त झालेल्या योग्याची लक्षणे, भाग 2. ओव्या आहेत 395 ते 403 आणि गीता श्लोक 31. भगवंत समत्व बुद्धी प्राप्त झालेल्या योग्याची लक्षणे सांगत आहेत. मागच्या 2 श्लोकात त्यांनी सांगितले की असा योगी सर्व प्राणी मात्रात ब्रह्मतत्व पाहतो व सर्व प्राणी मात्रात आपणाला पाहतो. आता सांगतात श्लोक 31. सर्वभूत स्थितम यो मां भजत्येकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोपि स योगी मयि वर्तते. माझे एकत्व जाणून राहणारा जो योगी सर्व भूतांच्या ठायी असलेल्या मला सेवितो, तो देह नाम इत्यादी सर्व प्रकारांनी युक्त असला तरी मत्स्वरूप झालेला असतो. मग तो एक हा मिया बोलता दिसतसे वाया, येरवी न बोलिजे तरी धनंजया तो मीची आहे. अर्जुना, मग तो माझ्याशी एकच आहे असे बोलणे व्यर्थ आहे, कारण असे जरी बोलले नाही तरी तो मीच आहे. दीपा आणि प्रकाशा एक वंकीचा पाडू जैसा, तो माझ्या ठाई तैसा मी तया माझी. दिवा व त्याचा प्रकाश हे जसे दोन्ही एकच आहेत, त्याप्रमाणे तो माझ्या ठिकाणी आणि मी त्याच्या ठिकाणी ऐक्यतेने आहोत. जैसे उदकाचे नि आयुष्ये रसू, का गगनाचे नि माने अवकाशू, तैसा माझे नि रूपे रूपसू पुरुष तोगा. ज्याप्रमाणे जेठपर्यंत पाणी आहे तेथपर्यंत ओलावा आहे, अथवा आकाशाच्या बरोबरीने पोकळी आहे, त्याप्रमाणे माझ्या रूपाने तो पुरुष रूपवान आहे. जेणे ऐक्याची ये दिठी सर्वत्र मातेची किरीटी, देखिला जैसा पटी तंतू एक. अर्जुना, ज्याप्रमाणे वस्त्रामध्ये केवळ एकच तंतू असतो, त्याप्रमाणे ज्याने अद्वैत बोधाने सर्व ठिकाणी केवळ मलाच पाहिले आहे. का स्वरूपे तरी बहुते आहाती, परी तैसी सोने बहुवे न होती, ऐसी ऐक्याचळाची स्थिती केली जेणे. अथवा अलंकारांचे आकार जरी पुष्कळ असले तरी त्याप्रमाणे सोनी पुष्कळ नाहीत, अशी ऐक्यरूपी पर्वताची स्थिरता ज्याने केली आहे. ना तरी वृक्षांची पाने जेतुली, तेतुली रोपे नाही लाविली, ऐसी अद्वैत दिवसे पाहली रात्री जया. अथवा झाडाची जितकी पाने आहेत तितकी रोपे लावलेली नाहीत, अशा अद्वैत दिवसाने ज्या द्वैताची रात्र उजाडली, तो पंचात्मकी सापडे, तरी मग सांगपा कैसेनी अडे, जो प्रतीतीचे नि पाडे मजसी तुके. अशा रीतीने जो अनुभवाच्या योग्यतेने माझ्या बरोबरीचा ठरतो, तो पंचमहाभूतात्मक शरीरात जरी असला तरी मग सांग बरे, तो देह तादात्म्य घेऊन त्यात अडकून कसा राहील. माझे व्यापकपण आघवे, गवसले तयाचेनी अनुभवे, तरी न म्हणता स्वभावे व्यापकू जाहला. माझे सर्व व्यापकपण त्याच्या अनुभवाने कवटाळले तर त्याला व्यापक असे जरी म्हटले तरी तो सहज व्यापक आहे. आता शरीरी तरी आहे, परी शरीराचा तो नोहे, ऐसे बोलवरी होये ते करूये काही. आता तो देहधारी जरी आहे तरी तो देहाचे तादात्म्य घेत नाही, अशी ही त्याची स्थिती शब्दाने सांगता येईल असे करता येईल का. भगवंत समत्व बुद्धीचे लक्षण सांगताना म्हणतात की समत्व बुद्धीचा योगी सर्व प्राणी मात्रांमध्ये एकच ब्रह्मतत्व नांदत आहे हे ओळखतो आणि तो एकत्वानं बसतो, आणि याचा परिणाम म्हणजे तो या देहात असूनही जीवनमुक्त होतो. ज्ञानदेव आपल्या टीकेत हे ऐक्य कसे आहे ते सांगताना म्हणतात की तो माझ्याशी एकरूप आहे हे बोलणेही व्यर्थ असते. याचे कारण असे की अशा स्वरूपाचा व्यवहार अद्वैतातच शक्य आहे. असे बोलले की तेथे द्वैतच असणार, कारण बोलणे ही क्रिया द्वैतातच असणार. म्हणून तो योगी म्हणजे मीच असतो हे वेगळे बोलून दाखवण्याची आवश्यकताच नाही. त्यांनी योग्याला जो एकत्वाचा अनुभव येतो तो वेगवेगळ्या दृष्टांतांनी समजावून दिलेला आहे. दिवा व प्रकाश हे एकरूप असतात, तसा योगी व परमात्मा हे एकरूप असतात. दिव्यापासून त्याचा प्रकाश वेगळा करता येतो का? ते कालत्रही शक्य होणार नाही.
तसेच एकरूप पावलेल्या योग्याला सुद्धा परब्रह्मापासून वेगळे करता येणार नाही. तसेच पाणी आणि रस किंवा ओलावा ही एकरूपच असतात. रस आणि ओलावा हा पाण्यात अंगभूतच असतो किंवा आकाश आणि अंतराळ ही एकरूपच असतात. त्याप्रमाणेच तो योगी व परमात्मा ही एकरूप असतात. किंवा वस्त्र आणि तंतू हे एकरूप असतात. वस्त्रातील तंतू काढून घेतले तर वस्त्राला वेगळे अस्तित्व नाही. तद्वतच परमात्म रूपच सर्व विश्वात भरून राहिलेले आहे. विश्वपट ब्रह्मदोरा असा मुक्ताईनं ताटीच्या अभंगात म्हटलेलंच आहे. असे ज्याची दृष्टी ऐक्य पाहत असते तो योगीच असतो. विविध प्रकारच्या अलंकारांमध्ये वेगवेगळी कलाकुसर दिसत असते, त्यामुळे ते आपल्याला वेगवेगळे प्रतीत होत असतात. परंतु सर्व अलंकारात एक सौनेच असते. तसे सर्व भूतमात्रांमध्ये एक वासुदेवच नांदत आहे हे त्याने ओळखलेले असते. झाडावर असंख्य पाने दिसत असतात, पण तेवढी मुळे असतात का? मूळ एकच असते. पानागणिक वेगवेगळी रोपे लावलेली नसतात. तसेच या संसार वृक्षाचे एकच परब्रह्मरूप मूळ आहे हे त्याने जाणलेले असते. अशा अनेक दृष्टांतांनी ज्ञानदेवाने तैसा माझेनी रूपे रूपसू पुरुष तोगा हे स्पष्ट केलेलं आहे. अशा योग्याला त्यांनी ऐक्यरूपी पर्वताची उपमा दिलेली आहे. पर्वत हा स्थिर व अचल असतो, त्याप्रमाणेच त्याचे ऐक्य हे स्थिर व अचल असते. त्याचा दिवस अद्वैतरूपी दिवसाने उजळून निघालेला असतो व द्वैतरूपी रात्रीचा तम त्याने नाहीसा केलेला असतो. असा योगी मग पंचात्मकी म्हणजे पंचभूतांनी बनलेल्या शरीराच्या सापळ्यात अडकेलच कसा? त्याने देहाशी तादात्म्य केलेले नसते, त्यामुळे तो शरीरात असला तरी शरीरापुरता मर्यादित नसतो. त्याने परमात्म्याचे सर्व व्यापकत्व आपल्या अनुभूतीने व्यापलेले असते, त्यामुळे तो सर्व व्यापक आहे असे नाही म्हटलं तरी चालतं. तो सर्व व्यापकच असतो, वेगळं म्हणण्याची आवश्यकताच नाही. तो देहात राहूनही जीवनमुक्त असतो. त्याची स्थिती ही शब्दातीत असते. या सर्व अर्थविस्तारात सर्वथा वर्तमानोपी सयोगी मयी वर्तते या श्लोकातील भावार्थ उतरलेला आहे. आता या व्यापकतेच्या अनुभवाचा एक परिणाम म्हणजे आत्मौपम्य दृष्टी. तिचे वर्णन भगवंत पुढील श्लोकात करतात. तो भाग आपण उद्या पाहू.